हाय बच्चे कंपनी. नमस्कार मंडळी. जीवनामध्ये ना आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी सहज आणि पटकन हव्या असतात आणि असं वाटणं सुद्धा स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, अभ्यासाला शॉर्टकट नसतो हा. तो आपल्याला वेळच्या वेळी नियमाने आणि आवडीनेच करायला लागतो. तर मुलांनो, नियमाने आपल्या शाळेची वेळ झाली आहे. आवडीने तुम्ही सुद्धा हजेरी लावली आहे आणि म्हणूनच मी आरजे रेश्मा आणि स्पीकिंग विथ अगदी वेळेत आलोय आपल्या भेटीला. शाळेबाहेरच्या शाळेत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. निखिलजी, जेव्हा आपण अभ्यासाच्या बाबतीत वेळ, नियम याबद्दल बोलत असतो, तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा काही नियम असतील ना. अगदी शाळापूर्व तयारीपासूनचे काही नियम असतील, तर ते आज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो. आता शाळेची तयारी म्हटली की नेमकं शाळेची तयारी म्हणजे काय, तर शाळा सुरू होण्याआधी आपण जर आपल्या मुलांना अंकांची, अक्षरांची, बोलण्याची अशी वेगवेगळ्या प्रकारे जर आपण त्यांची तयारी करून ठेवली असेल, तर शाळा सुरू झाल्यावर अचानक सगळ्या गोष्टी समोर आल्यासारख्या पहिल्यांदाच त्यांच्या समोर येत नाहीत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकांची जर त्यांची आधीपासून मैत्री असेल, तर पाठ्यपुस्तक जेव्हा पहिलीच गेल्यावर हातात येतं तेव्हा त्यांना भीती वाटणार नाही, त्यांना त्याचा आनंद वाटेल, त्याच्यामध्ये वाचण्यामध्ये त्यांना रस निर्माण होईल. म्हणून पालकांनी सगळ्यात पहिलं म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण त्याचसोबत महत्वाचं जे मला सांगायला आवडेल आज, ते म्हणजे इयत्ता पहिलीत नेमका प्रवेश केव्हा घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये आणि इतर देशभरामध्ये कायदा आहे शिक्षणाचा, ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की 6 वर्षाच्या मुलांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घ्यावा. बरोबर. पण प्रत्यक्ष स्थिती अशी आहे रेश्मा, आम्ही अनेक खेडोपाड्यांमध्ये शाळांमध्ये जाऊन जेव्हा पाहिलंय, सर्वेक्षण केलंय आणि त्याचे अनेक आकडे सुद्धा आपल्याकडे आहेत, त्यावरून असं दिसतं की इयत्ता पहिलीत काही मुलं वयाच्या आधीच येऊन बसतात. त्या वयाच्या म्हणजे 6 वर्षाच्या आधीचीच मुलं, काही वेळेला 4 वर्षाची, काही वेळेला 5 वर्षाची मुलं शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि मग ते पहिलीत येऊन बसतात. तर अशा मुलांचं प्रमाण फार थोडं नाही, साधारणपणे 15-20% मुलं अशी आहेत जी अंडरएज आहेत आणि इयत्ता पहिलीत येतात. मग असं दिसतं की अशी मुलं जर पहिलीत आली असतील तर ते त्यांच्या इतर जी मुलं आहेत 6 वर्षाची, त्या वयांपेक्षा ती लहान असल्यामुळे त्यांना इयत्ता पहिलीमध्ये शिकणं कठीण जातं. म्हणजे मग सुरुवातच जर चांगली झाली नाही की मग पुढे जाऊन त्यांना अभ्यासामध्ये रस सुद्धा निर्माण होत नाही, वाचन येत नाही आणि मग खूप अडचणी तयार होतात. आणि म्हणून सगळ्यात पहिला पाया असा केला पाहिजे पक्का, जेणेकरून इयत्ता पहिलीची सुरुवात चांगली झाली की पुढचं शिक्षण सुद्धा चांगलं होईल. आणि म्हणून मला इथे विशेष पालकांना आवाहन करायचं आहे, ग्रामस्थांना आवाहन करायचं आहे की इयत्ता पहिलीचा प्रवेश हा योग्य रीतीने व्हावा आणि त्यासाठी अंगणवाडी आणि शाळा यांच्यामध्ये आपण ताळमेळ असायला पाहिजे, आपसात चर्चा असायला पाहिजे. तर ती मात्र नक्की आपण घडवून आणली पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणून आपण जो अभ्यास आपल्या बालवर्गाला नेहमी देतो तो या शाळापूर्व तयारीच्या संदर्भातला असतो, जेणेकरून त्यांची पहिलीच जाण्याची आणि फॉर्मल शाळा, औपचारिक शाळा जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांना सहजता होईल, त्यांना आनंद होईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण जो अभ्यास काल दिला होता ज्याच्यामध्ये त्यांना र आणि क या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या मुला मुलींची किंवा मित्रमैत्रिणींची नावं सांगा, असं आपण त्यांना अभ्यास दिला होता. आहे हा छोटासा अभ्यास,
पण त्याच्यावरनं त्यांना अनेक शब्द सुचणार आहेत, अनेक विचार करायला भाग पाडणार आहोत आपण. तर हा अभ्यास आपल्या बालवर्गातल्या मुलांनी केलेला आहे. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया चिराग कोळी या इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्याची, जो राहणारा आहे गाव कोपरोली, तालुका उरण, जिल्हा रायगड इतका. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई सौ माधवीताई यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की र आणि क या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या कोणत्या मुला मुलींची नावं त्यांनी गोळा केली. ओके. माधवीताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. आणि चिराग कसा आहे? चिराग पण मस्त आहे. माधवीताई, चिरागसाठी रोज मेसेज मिळतायत तुम्हाला शाळेबाहेरच्या शाळेमधून? हो हो, मिळतात मॅडम. अच्छा. आणि चिराग रोज अभ्यास करतोय? हो, करतो. ओके. अच्छा, आता तर लॉकडाऊन सुरू आहे, चिरागला मित्रमैत्रिणींना भेटता येत नसेल, पण त्याला मित्रमैत्रिणी किती आहेत साधारण? जास्त नाही, कारण त्याला जास्त म्हणजे बाहेर मित्रांची जास्त आवड नाही, पण जातो कधी कधी मुलांच्यात. अच्छा. मग तो बाहेर जात नाही. मग तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती मंडळी आहेत? आमच्या कुटुंबामध्ये साधारण 15 मंडळी आहेत. ओ, म्हणून त्याला बाहेर जावं असं वाटत नाही. हो हो. ओके. माधवीताई, हा बोला सर. चिराग आता पहिलीत गेलाय ना? हो. म्हणजे हे त्याचं पहिलंच वर्ष शाळेत जायचं आणि नेमकी यावर्षी शाळा अजून सुरू झाली. हो ना. बरोबर बरोबर. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ऍक्च्युली लहान मुलांना एक एक दिवस एक तास तरी घ्यायला पाहिजे सरांनी. अच्छा. कारण कसं आहे, हा बेसिक पाया आहे त्यांचा. हा जर कमकुवत राहिला तर पुढे मुलांना मग अभ्यासाची गोडी लागणार नाही. आपण कसं आहे, पालक आहोत. जरी माझ्या घरात जॉईंट फॅमिली आहे, पण मुलं घरात नाही शिकत, जे शाळेत शिकतात. जे शिक्षकांचा धाकात शिकतात ना, ते घरात आपण किती केलं तरी, आपण जरी ओरडलो तरी घरातली बाकीचे आहे ते त्यांना प्रेमाने घेतात किंवा मग ते लाडावले जातात. मग जसं आपण हवं तसा अभ्यास नाही करत ते. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये शक्यतो म्हणजे शक्य असंच झालेलं आहे. अभ्यास नाही करत आहेत. तर जर शिक्षकांनी असं रोज एक तास शाळेत बोलून त्यांना थोडा थोडा अभ्यास दिला किंवा त्यांच्याकडून काही करून घेतलं तर बरं होईल असं मला वाटतं. आणि आशा आहे की लवकरच आपल्या शाळा सुरू होतील आणि आपल्या ज्या पद्धतीने आपण मुलांना शिकवत होतो तसं हळूहळू सुरळीत सुरू होईल. कारण अजून कोरोना गेलेला नाहीये, त्यामुळे अजून त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पण या परिस्थितीत सुद्धा अभ्यास पाठवणे, शिक्षक कधी कधी तुमच्यापर्यंत येतही असतील आणि अशा प्रकारे त्यांनी अभ्यास सुरू ठेवलाय व्हॉट्सअपवर आणि SMS द्वारे. त्याबद्दल काय वाटतं? त्या लिंक पाठवतात आम्हाला, आमच्या शाळेतले शिक्षक पाठवतात. पण जी मुलं जी शाळेत करतात ना अभ्यास, तसं घरात अभ्यास नाही करत. घरी होत नाही. बरोबर. आणि त्याचं काही वेळेला असं पण आहे माधवीताई की जो अभ्यास आपण घरी करतो तो शाळेतही होत म्हणजे त्याचे दुसरे भाग आहेत. म्हणजे दोन्ही गरजेचं आहे. असं नाही गरजेचं आहे शाळाच फक्त हवी आणि घरी नको, तर दोन्हीकडे मदतीची गरज आहे. हो हो. माधवीताई, आम्हाला चिराग बद्दल तुम्ही एखादा चांगला गुण त्याचा सांगाल का? चांगला गुण म्हणजे आता तसं तो ऐकतो सगळं जे आपण सांगतो ते. बरं. ओके. हा, ठीक आहे. मग आम्हाला त्याच्याशी बोलायला आवडेल. बरं. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार चिराग, कसा आहेस तू? मी बरा आहे. आणि काय करत होतास? अभ्यास करत होतास? व्हेरी गुड, खूप छान. तू आता कितवीला गेलाय? पहिलीला. व्हेरी गुड. मग तुझ्या शाळेचं नाव सांग बरं आम्हाला. राजीव कन्याशाला कोपरवली. व्हेरी गुड, खूप छान. अच्छा, आम्ही तुला जो रोज अभ्यास पाठवतो मेसेजद्वारे, तो तुला आवडतो का करायला? हो. बर. मग आम्हाला सांग, र अक्षरापासून सुरू होणाऱ्या एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव सांग बरं आम्हाला. राजू. रवी. राणी. ओके, छान. आणि क अक्षरापासून सुरू होणाऱ्या एखाद्या मुला मुलीचं नाव सांग. काव्या. करण. ओके. कोमल. कोमल. ओके, छान. गुड. तुला मित्रमैत्रिणी आहेत का? आहेत. 5. किती? 5 आहेत का? ओ वा, खूप छान रे, मस्त.
आणि तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो चिराग? मराठी. मराठी का? व्हेरी गुड. आणि चित्र काढायला आवडतात का तुला? नाही. नाही आवडत? ओके, छान. तू माझ्यासारखा आहेस म्हणजे. बरं, तुला गाणी म्हणायला आवडतात का चिराग? हो. मग म्हणून दाखव पटकन आम्हाला एखादं छानसं गाणं. जाऊनी जाऊनी पापा तिथे सिंगल न बाप्पा तिथे लाईन न बाप्पा अपरे माऊस. व्हेरी गुड. आता तुला मराठीमध्ये पण येतं ना? मराठीतलं पण म्हण. पावसा तुझ्या देते पैसा कसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पाऊस झाला मोठा. यावर्षी खूप मोठा पाऊस आला होता ना? हा. छान. चिराग, चिराग तुमच्या घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा दीदी काका काकू मामा. ओके, वा, छान, गुड. आणि तुझ्या गावामध्ये काय छान आहे? कोपरोली गावामध्ये देऊळ आहे. ओ, देऊळ आहे का तुमच्या गावचं? वा, व्हेरी गुड. शाळा आहे. अच्छा, छान, गुड. आम्हाला तुझ्याशी बोलून आणि आईशी बोलून खूप मजा आली. थँक्यू सर. ओके, बाय बाय. बाय बाय. नमस्कार माधवीताई. नमस्कार सर. चिरागने अभ्यास छान केला. नितीनजी, चिरागच्या आईने म्हणजे माधवीताईने एक वाक्य आता म्हटलं की शिक्षकांचा जो धाक असतो तो पालकांचा नसतो. जो अभ्यास शाळेत होतो तो घरी होत नाही. तर कदाचित हे वाक्य समस्त पालक वर्गाला पटण्यासारखं आहे. पण मला जाणून घ्यायचं की यावर तुमचं काय मत आहे? मला थोडस याच्यामध्ये असं वाटतं की म्हणजे उगाच शिक्षकांचा धाक दाखवून त्यांना मुलांनी शिक्षकांना घाबरावं अशी परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. कारण आपण नेहमी म्हणतो की मुलं ही आजूबाजूला जे घडत आहे, घरात जे घडत आहे, पालक जसे वागत आहे त्या सर्वांच्या अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे धाक आपल्याला कशाला हवा याचा आपण पुन्हा विचार करूया. कारण हे प्रत्येक आत्ताचे जे पालक आहेत ना त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की आम्ही जसे आमच्या आई वडिलांना घाबरायचो किंवा आमच्या शिक्षकांना घाबरायचो त्यातून आम्ही घडलो. मला थोडस असं वाटतं की तो आपला एक भ्रम आहे. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत उगीच आपण अशा प्रकारे काहीतरी समाजामध्ये वातावरण निर्माण करण्याची काही गरज. शिक्षक मैत्रीपूर्ण असू शकतात, मुलांशी चांगल्या प्रकारे वागून छान गप्पा मारून शिक्षक देखील त्यांचे मित्रमैत्रीण होऊन शिकवू शकतात. आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यातून आपल्याला शिस्त लागली पाहिजे. हे एक आपल्याला सर्वांना फार आवडीचा विषय असतो. आपल्या मुलांना शिस्त लागली पाहिजे. तर त्यावर माझं मत असं आहे की शिस्त जी लागते ती फक्त काही एखाद्या कोणीतरी शिकवून किंवा एखाद्याने सांगून लागत नाही. आसपास जे घडतं आहे त्या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्याला शिस्त लागत असते. शिक्षक नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि ते मार्गदर्शन मुलांना करतात. याचमध्ये एक लक्षात येईल की मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्या समूहामध्ये राहून, समाज असतो, शाळा हा एक समाज आहे आणि त्या समाजामध्ये राहून आपण खूप साऱ्या गोष्टी चांगल्या वाईट, भांडण कसं करायचं, मग ते भांडण निस्तारण्यासाठी कसे संवाद करायचे, निगोसिएशन कसे करायचे, तडजोड कशी करायची. जर वेळेत शाळेत गेलं नाही तर शाळा शिस्त भंग झाल्यामुळे काहीतरी काम सांगतात, काहीतरी शिक्षा होते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला शिस्त आपोआप लागते. म्हणून मला इथे एक असं पालकांना सुचवायचं आहे की आपण जसे वागतो आहोत ते वागत असलेले मुलं बघत असतात आणि त्या बघण्यातून त्यांच्या अनुकरणातून ते शिकत असतात आणि ते घडत असतात. त्यामुळे फक्त शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, फक्त शिक्षकांनी शिस्त लावली पाहिजे असं काही आपल्या मनात आपण आणूया नको. आपणही चांगलं वागूया जेणेकरून शिक्षक जे शाळेमध्ये शिकवत आहेत त्याला एक पूरक म्हणून आपण आपल्या घरी सुद्धा एक शैक्षणिक वातावरण निर्माण करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे नितीनजी, मी दरवेळी म्हणते की तुम्ही काहीतरी नेहमी वेगळा विचार देत असता, तर तो आजच्या दिवसातला हा वेगळा विचार आज आम्हाला मिळालेला आहे. तर एकूणच आज आम्ही खुश आहोत. मग आता तुम्ही खुश आहात तर आपण एक छानशी चिक्कू नावाच्या मुलाची गोष्ट ऐकूया. तो कसा आसपासच्या वातावरणातून शिकतो आहे, अनुकरण करतोय ते आपण समजतो. ओके. अमृताताईंच्या आवाजातली ही एक गोष्ट
आणि चिकूही. आणि चिकूही. छान छान सकाळी सूर्य जागा होतो आणि चिकूही. चिमुकली मांजरं न्याहरी करतात आणि चिकूही. कुत्र्याची पिल्लं खेळू लागतात आणि चिकूही. पाखरं स्वच्छ अंघोळ करतात आणि चिकूही. पिसारे फुलवून मोर नाचू लागतात आणि चिकूही. काळोख पडता सूर्य झोपी जातो आणि चिकूही. चांदोबा जागा होतो, गाली हसतो आणि स्वप्नात चिकूही. नितीनजी, आज तुम्ही पालकांच्या मनात मुलांच्या शिक्षणाबद्दल असलेला संभ्रम यावर प्रकाश टाकतायत आणि एक विचारांना नवी वाट देताय. तर साहजिक आहे की पालकांचा शिक्षणाचा जो काळ होता तो वेगळा आणि आताच्या मुलांच्या शिक्षणाचा काळ हा थोडा वेगळा आहे. पण जेव्हा पालक मुलांना त्यांच्या शाळेच्या काही आठवणी सांगत असतील तर खरंच अर्थातच मजेशीर असणार आहे. यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेऊया की अर्थात काळ बदललाय. आपण पालक म्हणून जेव्हा शाळेत होतो ती परिस्थिती आणि आजची शाळेची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना सुद्धा काल असाच गमतीशीर अभ्यास सांगितला होता की तुम्ही तुमच्या आई बाबा, आजी आजोबा, काका काकू या सर्वांना त्यांच्या शाळेतल्या नियमांबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचारा, त्यांच्याशी चर्चा करा आणि समजून घ्या की त्यांच्या शाळेचा काळ कसा होता, त्याचे नियम कसे होते आणि आताची परिस्थिती काय आहे. तर यातून मुलांना नक्कीच खूप साऱ्या गमती जमती कळणार आहेत की अरे वा, आपल्या पण काका काकूंनी अशीच गंमत केली होती जेव्हा ते शाळेत होते. तर त्याच संदर्भात आपण आता बोलूया वेदिका दैवलकर या इयत्ता 5वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव टेंभा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथे. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा श्री गजानन दैवलकर यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की वेदिकाने नेमकी कोणाकोणाशी गप्पा मारल्यात आणि काय काय माहिती गोळा केली. ओके. गजाननजी नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कसे आहात तुम्ही? मजेत मॅडम. आणि कसा चाललाय वेदिकाचा अभ्यास? अभ्यास तर चांगला छान चाललाय. छान. वेदिकासाठी रोज मेसेज आमच्याकडून मिळत आहे शाळेबाहेरच्या शाळेमधून? हो मॅडम, मिळतात. अच्छा. आणि कसे म्हणजे टेक्स्टच्या माध्यमातून येत आहेत की व्हॉट्सअपच्या माध्यमातून? व्हॉट्सअपवर येतात. व्हॉट्सअप. अरे वा. आणि गजाननजी एक विचारते की आपलं शिक्षण किती झालंय? माझी 10वी पर्यंत. अरे वा. म्हणजे आजच्या वेदिकाला अभ्यासामध्ये तुमची खूप मदत होणार आहे कारण अभ्यासही तसाच होता. ओके ओके. गजाननजी, वेदिका अभ्यासात कशी आहे? अभ्यासात अभ्यास करते. छान. आणि तुम्हाला तिच्यामध्ये एखादा आवडणारा गुण कोणता? अभ्यास केला असेल तरी खरंच सांग, खोटी नाही बोलत नाही. अरे वा, खूप छान. केला असेल तर केला म्हणून, नाही तर मी वाचा आहे म्हणून. हो वा, खोटं बोलत नाही करत. खोटं नाही बोलत. वा, खूप छान. व्हेरी गुड. मग आम्ही वेदिकाशी बोलू शकतो का? हो सर. बर. हॅलो सर. हॅलो वेदिका, कशी आहे? मस्त, मजेत. काय करत होतीस? अभ्यास करत होती. अरे वा, खूप छान. वेदिका, तुला अभ्यास करताना मजा येते का अशी आम्ही जे मेसेज पाठवतो त्याच्यावरून? हो. गुड. तुझ्या शाळेचं नाव सांगशील का मला? हो. जिप्प उच्च प्राथमिक शाळा टेंभा. अरे वा, व्हेरी गुड. ठीक आहे. तुला जे आम्ही अभ्यास पाठवतो त्यातला कुठल्या विषयाचा अभ्यास तुला जास्त करायला आवडतो? मराठी. वा, ओके. छान. मग आम्हाला एखादी कविता ऐकवतेस का? हो. बोल बरं. पडगमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, तडम तडतड तडम. थेंबावरती पाय पडले, तडम तडतड तडम, तडम तडतड तडम. वा, छान. वेदिका, तुला जो काल आम्ही अभ्यास पाठवला होता ज्याच्यामध्ये आई बाबा किंवा आजी आजोबा या सर्वांना विचारायचं होतं की त्यांच्या काळात शाळेतले काय नियम होते, तर तू ते त्यांच्याशी बोलली आहेस का? हो. काय सांगितलं त्यांनी शाळेचे नियम? आजीच्या वेळी रात्रीला शाळेत जायला हवं. अच्छा. हो. आणि आपाजीच्या ह्याच्यात रात्रीला शाळेत जावं लागत होतं.
अच्छा. हो. आणि आई बाबा? आई बाबाच्या याच्यात खूप कडक नियम होते. अच्छा, ते कसे काय? शाळेत वेळेवर नाही गेलं तर छड्या मारे. अच्छा. ओ, आता आपल्याला शाळेमध्ये छड्या मारत नाहीत ना? नाही. कारण तसे नियम पण आहेत आता. हो. व्हेरी गुड. वेदिका, आम्हाला एखादं तुझ्या मराठीच्या पुस्तकातलं काहीतरी वाचून दाखवतेस का? हो. काय वाचणार आहे? मी धडा वाचणार आहो. पुस्तक घेतलेस का सोबत? हो. बर, वाच बरं. कोणता धडा वाचतेस? मी वाचणार आहो बंधूची इजा. हा, वाच. गावची गावचा बंधू व शांत व कष्टाळू, आपण भला आणि आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा होत होती. शेतात लवकर जायचे, दिवसभर काम आटवून घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, रट्ट्यावर चक्कर मारायचं आणि पुन्हा जेवणाच्या वेळी घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सकाळचा रंग शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंधू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर त्यानं कुटुंबासाठी नवे कपडे, स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांकडे कपडे शिवायला टाकले. पण त्याचा अंदाज जरा चुकला. चला पुढे. अगं इजार, जरा 4 बोट टाक कापून घालतेस का? अहो सकाळी सकाळी आणखीन काय, हे जेवण बनवायचं, त्याच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार. सुबे नाही दादा, मला केवढ्यांचा अभ्यास पडलाय, कॉलेजची वेळ पण झाली आहे, तू आईला सांग. आई इजार, जरा 4 बोट टाक घालतेस का? ठेव तिकडे तुझी इजार. हात वैरण कापून कापून माझ्या हातात तुकडा पडला आणि आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंधू कसमुसा चेहरा करून शेताकडे गेला. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंधूची बायको इजार 4 बोट कापून धोंडू मामांकडे नेली. त्याची बहीण म्हणते, आपला भाऊ किती राबतोय व मला कॉलेजला पाठवतोय, मी दादाचं एवढंच काम नाही करू शकले. मग त्याची बहीण इजार 4 बोट कापून टाकते. उगाच खेळ कसला, पोरगा राबतोय. बंधूची आई इजार 4 बोट धोंडू मामांकडे टाक घालतेस. आपणच काम केलेलं बरं. बंधू इजार 4 बोट कापून टाक घालतेस. सर्वजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोट कापली. मी पण, अगं बया मी पण, आणि मी पण. चौघेही जण खळखळून हसतात. वा, छान, मस्त मस्त वाचलंस तू. यामध्ये असं सांग, तू वाचताना तुला यातलं काय काय लक्षात आलं? ही गोष्ट तुला आवडली का? हो. काय बरं, या गोष्टीमध्ये काय गंमत होती? एवढ्या जणांना 4 बोट कापली, इजार 4 बोट लांब झाली. चौघी जण खळखळून हसतात. बरोबर, करेक्ट, छान, गमतीशीर होती. वेदिका, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला इंजिनियर. हो, वा. का बरं वेदिका, इंजिनियरच का व्हायचंय? मला इंजिनियर होऊन आई बाबाचं नाव मोठं करायचं आहे. ओके, छान. वेदिका, तू नक्की अभ्यास कर, खूप वाचन कर, आणि आम्ही दिलेला अभ्यास सुद्धा नेहमी कर, आणि मोठी होऊन नक्की इंजिनियर हो. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्याशी बोलून, तुझ्या बाबांशी बोलून खूप मजा आली. ओके, बाय बाय बाय. नितीनजी, आज या अभ्यासाच्या निमित्ताने का होईना, आई बाबा आजी आजोबा आपल्या शाळेतल्या आठवणींमध्ये भूतकाळात जाऊन आले असतील. एकूणच आपल्या सगळ्यांनाच कधी कधी इतिहासात रमायला फार आवडतं. हो ना. म्हणून आपण आपल्या 6वी ते 8वीच्या मुलांना जो अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो असा होता की हडप्पा संस्कृतीमध्ये लोकजीवन, शाळा किंवा शेती, व्यापार, हे सगळं कसं असायचं याच्याबद्दलची माहिती त्यांना गोळा करायला सांगितली होती. त्यांच्या पाठ्यपुस्तकात ही माहिती असतेच, त्यामुळे आपण आता ही माहिती आणखीन थोडक्यात समजून घेऊया. ओके. लोकजीवन व व्यापार. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झाल्याने शेती हा तिथला प्रमुख व्यवसाय होता. लोक शेती करत होते.
याचा पुरावा कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतावरून मिळाला. तसेच तेथील लोक शेतातून विविध पिके घेत असत. या पिकांमध्ये गहू, सातू ही मुख्य पिके असत. सातू म्हणजे बार्ली. हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते. उत्खनन करत असताना मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते लोक कापड विणत असावे व त्यांना कापूस माहीत होता हे समजते. स्त्री आणि पुरुष यांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे कपडे आणि उपरणे यांचा समावेश होता. उपरणे म्हणजे शरीरावर घेतलेले वस्त्र होय. तसेच विविध प्रकारचे दागिने सुद्धा उत्खननात सापडले आहेत. हे दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, फळांच्या बिया इत्यादींपासून तयार केलेले होते. अनेक पदरी माळा म्हणजे मोहनमाळेसारखी किंवा राणीहारासारख्या माळा, अंगठ्या, दंडामध्ये घालायचे बाजूबंद, कमरेचा कंबरपट्टा यासारखे अलंकार स्त्री पुरुष वापरत असत. तसेच स्त्रिया दंडापर्यंत हातात बांगड्या घालत. उत्खनन करताना एक शृंगारपेटी मिळाली आहे. त्याच्यातील साहित्यावरून दिसून येते की हडप्पाकालीन लोकांना अलंकाराप्रमाणे सौंदर्य प्रसाधनांचीही आवड होती. व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात व त्याचप्रमाणे भारताबाहेरील इतर देशांशी सुद्धा व्यापार करत असत. व्यापार म्हणजे वस्तूंची आयात निर्यात होय. सिंधू नदीच्या खोऱ्यात म्हणजेच सिंधू नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशात चांगल्या प्रतीचा कापूस पिकत असे. तो कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना पाठवला जात असे. कापसापासून तयार होणारे सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्त देशाला मलमलीचे कापड हडप्पा काळातील व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त ही खनिजे, मौल्यवान खडे, माणके व देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार हा खुष्कीच्या म्हणजेच रस्ते मार्गाने व सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले आहेत. या गोदीची लांबी 270 मीटर तर रुंदी 37 मीटर आहे. या गोदीवरून जहाज बांधणी, व्यापार, व्यापारी मार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. तसेच येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरलेले आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. यावरून व्यापारातील त्यांची प्रगती दिसून येते. गोदी म्हणजे ज्या ठिकाणी जहाजांमधील माल उतरवला जातो ते ठिकाण. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्याचपैकी हे वाचन ऐकूया. माझे नाव पृथा दिनेश पेडणेकर. शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर, कसाल नंबर 1, इयत्ता 3, गाव कसाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. बोलीभाषा. माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो. आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इतर भाषातील शब्द आपल्या भाषेत येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोली तयार होतात.
उदा, अहिराणी, मालवणी, वराडी या मराठी भाषेच्या काही बोली आहेत. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. धन्यवाद. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. दोस्तांनो, गेलेले क्षण परत येत नाहीत म्हणून आठवणी जपा असं म्हटलं जातं. पण केलेला अभ्यास विसरून नये म्हणून अभ्यासाची उजळणी मात्र करत राहा. स्वतःसाठीच अभ्यासाचे नियम बनवा आणि स्वतःच आधी शिस्त पाळा. मग बघा, तुमच्यातला एक आदर्श विद्यार्थी किती छान तयार होईल. खेळत खेळत जगा आणि अभ्यासात रमा. भेटूया पुढल्या भागात मित्रांनो. टेक केअर. बाय बाय. नमस्कार.